मंडळी, ताटात डाव्या बाजूला वाढायला काकडीची कोशिंबीर आपण नेहमीच करतो. पण काकडीचे हे दोन खमंग प्रकार तुम्हाला माहिती आहेत का? एक आहे काकडीची डाळ घातलेली कोशिंबीर आणि एक आहे काकडीची चटणी. दोन्ही पदार्थ खूप चविष्ट, खूप मस्त होतात. चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता प्रथम आपण काकडीची डाळ घालून कोशिंबीर करूया. त्यासाठी हे बघा, मी अशा हिरव्या कोवळ्या काकड्या घेतल्यात. ह्या आमच्या सांगली कोल्हापूर साईडला मिळतात. ह्याच्यात पाणी कमी असतं आणि चवीला सुद्धा छान असतात. आता आपण ही कोचून घेऊया, किंवा अशी जर खिसणी असेल तर ह्याच्यावर तुम्ही खिसून घेऊ शकता. अगदी काकडी कोचल्यासारखीच होते. आता ह्या काकड्या कोवळ्या आहेत आणि ह्या सालीसकटच वापरतात, त्यामुळे मी सालीसकट हे खिसलेलं आहे. हे बघा, अगदी काकडी कोचल्यासारखं आपल्याला खिस मिळालेला आहे. आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्याच्यानंतर ही बघा, ही मूग डाळ, एक साधारण पाव वाटी मूग डाळ मी भिजवलेली आहे. एक 15 ते 20 मिनिटात ही मूग डाळ सहज भिजते. त्यातलं सगळं पाणी काढून घेऊन ही मूग डाळ आपण ह्याच्यामध्ये घालूया. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि किंचित साखर घालायची आहे. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि असंच एक 5 मिनिटं मुरवत ठेवूया, म्हणजे डाळ आणि काकडीची चव छान एकजीव होते. तोपर्यंत आपण मस्त खमंग फोडणी करून घेऊया. त्यासाठी मी 2 चमचे तेल गरम केलं, त्यात मोहरी घातली. मोहरी तडतडल्यावर एक मिरची बारीक चिरून घातली आणि कढीपत्त्याची पानं घातली. तसंच ह्याच्यामध्ये एक अर्धा छोटा चमचा हिंग आणि एक पाव चमचा हळद घातलेली आहे. हळद घातल्या घातल्या गॅस बंद केला, म्हणजे हळद जास्त करपत नाही. तोपर्यंत इथं डाळ आणि काकडी छान मुरलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे. साधारण अर्ध्या लिंबाचा रस इथं मी घालत आहे. तसंच ह्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पाव वाटी ओल्या नारळाचा चव घालायचा. ओल्या नारळाच्या चवमुळं ही कोशिंबीर खूप छान होते. आता आपण जी फोडणी तयार केली आहे ती आपण यामध्ये घालायची आणि मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मस्त खमंग अशी फोडणी बसल्यामुळे ही कोशिंबीर छान खमंग लागते. मूग डाळ, ओल्या नारळाचा चव, काकडी याच्यामुळं ह्या कोशिंबिरीला खूप छान चव येते. अशा पद्धतीची कोशिंबीर नक्की करून बघा. नेहमीच दही घालून कोशिंबीर आपण करतच असतो. अशा पद्धतीची कोशिंबीर एकदा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. चला, कोशिंबीर तर झाली. आता आपण चटणी कशी करायची बघू. त्यासाठी पुन्हा मी एकदा काकडी घेतलेली आहे. आता तुम्हाला जर अशी काकडी मिळत नसेल तर तुम्ही नॉर्मल काकडी वापरली तरी चालेल. त्याचं फक्त पाणी व्यवस्थित काढून घ्या. आता ही काकडी मी स्वच्छ धुवून घेतली आणि ह्याचे बारीक काप करत आहे. ही अशी एक काकडी मी बारीक चिरून घेतली. आता आपल्याला हे मिक्सरमधूनच बारीक करायचंय. आता चटणीसाठी बारीक चिरलेली काकडी, कोथिंबीर, आवडीप्रमाणे हिरवी मिरची, ओल्या नारळाचा चव, आलं, चिंच हे साहित्य लागणार आहे. प्रथम मिक्सरमध्ये मी काकडी घातली, मग कोथिंबीर घातली, 1-2 मिरच्या मी घेतलेल्या आहेत, मला जरा चटणी तिखट हवी, आलं अर्धा इंच, चिंच एक थोडंसं आणि ओल्या नारळाचा चव, एक पाव वाटी ओल्या नारळाचा चव यात घातला. चवीप्रमाणे मीठ आणि साखर घातली. आता हे सगळं मिश्रण मिक्सरमधनं बारीक करायचं आहे. हे बघा, असं हे मिश्रण बारीक झालेलं आहे. किती छान रंग आलाय आणि टेक्स्चर सुद्धा खूप सुंदर आलंय. थोडंसं ओबडधोबडच मी हे मिश्रण ठेवलेलं आहे. आता हे एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. या चटणीला सुद्धा मस्त खमंग अशी फोडणी करायची आपल्याला. त्यासाठी मी 2 चमचे तेल गरम केलं, त्यात मोहरी घातली. मोहरी तडतडल्यावर हिंग, हळद आणि कढीपत्त्याची पानं घातली. कढीपत्त्याची पानं घातल्यावर गॅस बंद केला आणि ही अशी मस्त खमंग फोडणी या चटणीला दिलेली आहे. मस्त अशी खमंग फोडणी दिल्यावर मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अतिशय चविष्ट, अतिशय सुंदर अशी ही चटणी होती. ही चटणी इडली आणि डोस्याबरोबर सुद्धा खूप छान लागते. तुम्ही अशी काकडीची चटणी कधी खाल्ली आहे का? खाल्ली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. ताटात डाव्या बाजूला वाढण्यासाठी ही चटणी एक मस्त पर्याय आहे. सगळ्यांना नक्की आवडेल. मग मंडळी, कशा वाटल्या दोन्ही रेसिपी? वेगळ्या आहेत की नाही? तुम्हाला या रेसिपी माहिती होत्या का? तुम्हाला रेसिपी आवडल्या का? आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्कीच करा. आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या. असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो.
बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील. आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.